सोहळा झाल्यानंतर रायगडावरून खाली उतरताना अशी अवस्था झाली. तर जय महाराष्ट्र भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, मागच्या ब्लॉग मध्ये आपण मर्दानी खेळ आणि सदैवचा कार्यक्रम बघितला. तर आज चालू होती राज्याभिषेक सोहळ्याची तयारी. सर्वजण जल्लोष करत होते वेगवेगळ्या प्रकारे. जल्लोष चालू होता, पण गर्दी एवढी वाढली होती, इतिहासात पहिल्यांदा एवढी गर्दी झाली होती. एवढी गर्दी बघून आम्हाला वाटलं खाली उतरताना नक्कीच अपघात होणार, म्हणून आम्ही खाली उतरायचा निर्णय घेतला. पण बघू शकता सदरीवरती किती गर्दी झाली आहे. सगळी सदर शिवभक्तांनी भरलेली आहे. पण अशा लोकांना शिवभक्त मानता येणार नाही. ज्याला गडाचं पावित्र्य राखता येत नाही तो शिवभक्त कसला. हा सोहळा नाही तर मराठ्याचा कुंभमेळा आहे. मला नाही वाटत इतिहासात कधी एवढी गर्दी गडावरती झाली असेल. फक्त नगरखान्यापुढेच नाही तर डोंगरावरती सुद्धा आपले मावळे नाचत होते. आता 2 दिवस झाला आम्ही गडावरती, गर्दी बघून खूपच टेन्शन आलतं. लय गर्दी. पण असो, शिवभक्त एवढ्या संख्येने येतात हे बघून नक्कीच भारी वाटतंय. मराठ्यांची एकी होते, शिवभक्तांचा जल्लोष होतोय, महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होतोय. तरी पण म्हणलं थोडं काय बघता येतंय का म्हणून आम्ही डोंगरावरती थांबलो. पण नाही, काहीच बघता येत नव्हतं. एवढी गर्दी होती की काही सुद्धा दिसत नव्हतं. फक्त गडावरतीच नाही तर गड उतरण्यासाठी पण एवढीच माणसं होती. जगदीश्वराच्या मंदिरापासून लागलेली लाईन हे खालपर्यंत होती. मग आता म्हणलं त्याच लाईनला आपण लागूया, कारण खाली उतरणं गरजेचं आहे. त्यात भाग्यच आमचं की महाराजांच्या पालखीचं दर्शन झालं. महाराजांच्या पालखीचं दर्शन होणं म्हणजे हा योगायोगच म्हणावा लागेल, कारण एवढ्या गर्दीत महाराजांचं एवढं चांगलं दर्शन होणं हे माझं भाग्यच. त्यानंतर थांबलो येऊन लाईनला. 8 वाजले आहेत, पण गर्दी एवढी आहे. गडाच्या पायऱ्या लागायला आम्हाला 1:30 वाजल्या. म्हणजे 8 वाजता लाईनला उभा राहिलो होतो आणि पायऱ्याला 1:30ला उभा राहिलो. शुभमनला जिरली आमची. जिरणं साहजिकच आहे, कारण एवढ्या गर्दीमध्ये पाय ठेवायची जागा नव्हती. त्यात माझी चप्पल गेली. विना चपलीचा गड उतरला. पण असो, रायगडावरचं प्रेम आणि महाराजांबद्दलचा आदर हा कधी कमी नाही होणार. जय शिवराय.